नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. 2 वकिलांवर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत जिल्हा वकील संघाच्या वतीनं पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त. या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची वकील संघाची मागणी. महाराष्ट्र कमांडो फोर्सच्या बोगस भरतीचा पर्दाफाश. बेरोजगारांना नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक, 92 जणांना गंडा. आता पाहूयात सविस्तर बातम्या. जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात होत असलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी एक स्वतंत्र समिती गठीत करावी. तसंच या समितीनं येत्या 10 जानेवारीला प्रत्यक्ष गावात जाऊन कामांची सद्यस्थिती पाहावी असे निर्देश दिशा समितीचे अध्यक्ष खासदार संदीपान भुमरे यांनी दिलेत. जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण अर्थात दिशा समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पार पडली. अध्यक्षस्थानी खासदार संदीपान भुमरे हे होते. तसंच राज्याचे इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण तसंच दुग्ध विकास व ऊर्जा नूतनीकरण मंत्री अतुल सावे, विधानसभा सदस्य आमदार प्रशांत बम, आमदार रमेश बोरणारे, आमदार संजना जाधव, आमदार अनुराधा चव्हाण, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनियार, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुनील भोकरे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर तसंच सर्व यंत्रणा प्रमुख आदी उपस्थित होते. प्रारंभी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल 2 मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बैठकीत केंद्र शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. त्यात प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन शहरी, जलजीवन मिशन, एकीकृत बाल विकास योजना, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण अभियान, समग्र शिक्षा अभियान, राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम अशा विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या नळ पाणी पुरवठा योजनांच्या कामांची सद्यस्थिती जाणून घेणं आवश्यक असल्याचं मत आमदार प्रशांत बम यांनी मांडलंय. त्यावर झालेली कामं, प्रगतीपथावर आलेली कामं, प्रत्यक्षात सुरू न होऊ शकलेली कामं यांचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र स्थानिक समिती तयार करण्याचे निर्देश खासदार भुमरे यांनी दिले आहेत. शुक्रवार दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी प्रत्यक्ष गावात जाऊन कामांची पाहणी समिती करेल असेही निर्देश भुमरे यांनी दिले आहेत. जिल्ह्यात अंगणवाडी बांधकामाबाबत चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात 568 अंगणवाडी खोल्या बांधकामाची गरज असल्याची माहिती बैठकीत सादर करण्यात आली. आतापर्यंत केवळ 24 अंगणवाडी खोल्यांचं बांधकाम हे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून झालं असल्याचंही सांगण्यात आलं. या संदर्भात राज्य शासन स्तरावर पाठपुरावा करावा असंही समितीनं ठरवलं. छत्रपती संभाजीनगर शहर पाणी पुरवठा योजनेच्या जलवाहिनीच्या कामाच्या सद्यस्थितीबाबतही बैठकीत चर्चा झाली. मंत्री सावे यांनी हा मुद्दा मांडला. जलवाहिन्या टाकताना भविष्यातील देखभाल दुरुस्तीचा मुद्दा विचारात घेऊन काम करण्यात यावं अशी सूचना त्यांनी मांडली. याबाबत राष्ट्रीय महामार्ग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महानगरपालिका व सर्व संबंधित लोकप्रतिनिधी यांची मिळून जलवाहिनी व रस्त्याच्या कामामुळे प्रभावित होणाऱ्या गावांच्या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी सोमवार दिनांक 30 रोजी विशेष बैठक बोलवावी असे निर्देश खासदार भुमरे यांनी दिलेत. दिशा समितीची एक महत्वाची समिती आज अनेक निर्णय झालेले, त्यामध्ये पंतप्रधान आवास असन, शहराचा पाणी पुरवठा असन, प्रधानमंत्री सडक योजना असन, अशा अनेक योजना, त्या योजनेचा आढावा घेतला. त्यामध्ये सोलार योजना असन, असे अनेक जे विषयाला आज मान्यता दिलेली आणि जे कामं अपूर्ण आहे ते कामं कसे पूर्ण होतील याच्यासाठी आज मीटिंगमध्ये सूचना दिली. केंद्र शासनाच्या ज्या सगळ्या योजना आहेत त्या योजनांवर चर्चा झाली. त्यामध्ये शहरामध्ये आपली जी पाणी पुरवठा योजना आहे
ही 1680 कोटी रुपयाची मंजूर केली होती. नंतर 1000 कोटी 2700 कोटी जास्त योजना आहे. त्या योजनेचा वर चर्चा झाली आणि 30 तारखेला त्यावर एक विशेष बैठक घ्यायचा निर्णय झालेला आहे, ज्यामध्ये पुढच्या काळामध्ये जो बिडकीनच्या तिकडे जो नॅशनल हायवे आणि MJPचा थोडासा एक स्पीड झाला तो सॉर्ट आउट करून येणाऱ्या काळात जी मार्चपर्यंत ही पाण्याची योजना सुरू होईल याकरता प्रयत्न करा. आणि पंतप्रधान आवास योजनेचे जे आहे ते 11,000 घरांचं जे काम चालू आहे त्याचा आढावा घेण्यात आला आणि बाकी 40,000 घरांसाठी जी जागा आहे ती कलेक्टरांच्या नेतृत्वामध्ये एक बैठक घेऊन त्यांना जी गायरान किंवा ओपन स्पेसेस असतील ते अवेलेबल करून देण्याचा निर्णय असतील. आमदार प्रशांत बंब यांनी पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या विरोधात भाष्य केलं असून 1000 रुपये पगारावरती खासगी शिकवणीमध्ये शिक्षक काम करतात, त्या शिक्षकांचा रिझल्ट चांगला येतो, मग लाखभर पगार दिलेल्या शिक्षकांचा रिझल्ट असा का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. बघा, मी ही गोष्ट गेल्या 7 ते 8 वर्षापासून सातत्याने सांगत आहे. तीच गोष्ट आता सत्यात उतरत आहे. सन्माननीय सगळे शिक्षक जितके आहेत त्यापैकी 80% शिक्षक लोक हे क्वालिटी एज्युकेशन देत नाही. त्याचा सर्वात मोठा पुरावा असा आहे की त्यांची स्वतःची मुलं ते जिल्हा परिषदच्या शाळेत टाकायची हिम्मत करत नाही. त्याचा मोठा पुरावा अजून पुढे चालून असा आहे, त्यांची मुलं जे शिकतात त्या शाळेच्या मास्तरांना 15,000च्या वरती पगार नाही आहेत. हे आमच्याकडनं 80,000च्या पुढे पगार घेऊन सुद्धा त्यांच्या मुलाला म्हणजे यांना काही घेणं देणं नाही आहे आणि दर्जेदार शिक्षण भेटत नाही. हीच बाब मी इतक्या वर्षापासून जे बोलत होतो आता ती वरच्या लेवलवर सुद्धा ॲक्सेप्ट व्हायला लागलेली आहेत. आत्ताच जस्ट दादाजी भुसे साहेब सन्माननीय मंत्री महोदय कॅबिनेट झालेले आहेत, त्याची मी सुरुवात बघतोय. फार चांगलं काम त्यांचंच मला वाटतं. मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करणार आहे. दर्जेदार शिक्षणाच्या बाबतीमध्ये कोणतीही कॉम्प्रोमाइज केली जाणार नाही. आणि त्याच्या पुढचा मुद्दा असा की शिक्षक लोकांनी गावागावामध्ये मुक्कामी राहायचा हा कायदा आहे, ते असूनही ते गावात राहत नाही. आणि गावात राहण्याचा पाठीमागचा माझा उद्देश दर्जेदार शिक्षणाचाच आहे. त्याचं कारण असं, गावात नुसतं त्यांनी 10 ते 4 शिक्षण द्यावं हे त्यांच्याकडनं अपेक्षित नाही आहे. जसं देशाचे मिलिटरीमन असतात आपले, वर्षभर घरी पण जात नाही, त्यांनी स्वतःचं घर शिक्षकांनी गावात बनवलं पाहिजे. मिलिटरीच्या नंतर सगळ्यात मोठी जबाबदारी देशाची शिक्षकांची आहे आणि म्हणून त्याचा मी सातत्याने पाठपुरावा करतो. आता याच महिन्याच्या 1 महिन्याच्या आत मी एक नवीन मोहीम ताबडतोब सुरू करत आहे. माझ्या मतदारसंघामध्ये दर्जेदार शिक्षण मिळण्याकरता मी प्रयत्नशील राहील आणि वेळ प्रसंगी योग्य त्या कारवाई करेन. महानगरपालिका आणि शहर वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त कारवाईनं शहरातील गजबजलेल्या भागातून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या 4 चाकी वाहनांची जप्ती कारवाई करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि शहर वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त कारवाईनं शहरातील गजबजलेल्या भागातून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या 4 चाकी वाहनांची जप्ती कारवाई करण्यात येत आहे. रोशन गेट ते आझाद चौक व कटकट गेट ते SP बंगला या रस्त्यावरील दुभाजकाला खेटून वाहतुकीस अडथळा निर्माण होईल असे 4 चाकी व 3 चाकी वाहनं अवैधरित्या उभे करण्यात आले होते. माननीय आयुक्त महोदय यांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सदरील वाहनं जप्त करण्याचे आदेश दिले होते. या अनुषंगाने सदर कारवाई आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार व अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभाग प्रमुख संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या माजी सैनिक पथक प्रमुख प्रमोद जाधव यांच्या नेतृत्वात माजी सैनिक वॉर्डन पथक व शहर वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त पथकानं एकूण 3 चाकी व 4 चाकी 25 वाहनं जप्त करून गरवारे क्रीडा संकुल इथं जमा करण्यात आलेत. सदरील कारवाई यापुढेही या प्रकारे सुरू राहणार असून ज्या नागरिकांनी रहदारीस अडथळा निर्माण होईल असे वाहनं रस्त्यावर उभे केले असतील अशी वाहनं तात्काळ काढून घ्यावी, अन्यथा मनपा प्रशासन वाहनं जप्त करताना जर काही नुकसान झालं तर त्यास जबाबदार राहणार नाही असं प्रशासनाच्या वतीनं कळवण्यात आलं आहे. महाराष्ट्र कमांडो फोर्सच्या नावानं बोगस भरती प्रक्रिया राबवून 92 बेरोजगार युवकांकडून 6,000 रुपये प्रति व्यक्तीप्रमाणे 5,52,000 रुपये घेऊन बेरोजगारांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांच्या विरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. महाराष्ट्र कमांडो फोर्सच्या नावानं बोगस भरती प्रक्रिया राबवून 92 बेरोजगार युवकांकडून 6,000 रुपये प्रति व्यक्तीप्रमाणे 5,52,000 रुपये घेऊन बेरोजगारांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी बागुल यांच्या तक्रारीवरून लष्करी गणवेशात भरती प्रक्रिया राबवणारे विशाल मोहन देवळी,
विकास बापू माने आणि सनीलाल बागव या तिघांच्या विरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक खरात हे करतायत। महाराष्ट्र कमांडो फोर्सच्या नावानं लष्करी गणवेशात भरती प्रक्रिया राबवणाऱ्यांनी 17 डिसेंबरच्या मैदानी भरती प्रक्रियेच्या पूर्वी माहिती दिली। या माहितीमध्ये संबंधित नियुक्ती कंत्राटी स्वरूपाची आहे। 12,000 रुपये वेतन, मैदानी पात्रता, परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर नियुक्ती शुल्क 3,000 रुपये आणि गणवेश शुल्क 3,000 रुपये पहिले द्यावे लागणार असल्याचं सांगितलं होतं। 25 डिसेंबरच्या भरतीपूर्वीच पैसे घेऊन बोगस भरती प्रक्रिया राबवणारे गायब झाल्याची माहिती पोलिसांनी दिली। सोशल मीडियावर महाराष्ट्र कमांडो फोर्समध्ये भरतीची जाहिरात देण्यात आली। ऑफलाईन भरती प्रक्रिया असल्याचं सांगून लष्कराच्या गणवेशात आलेल्या काही जणांनी सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावर बेरोजगार युवकांना नोकरीच्या नावानं भरती प्रक्रिया राबवली। 92 बेरोजगारांकडून प्रत्येकी 6,000 रुपये घेऊन 5,52,000 वसूल करून भरती राबवणारे गायब झाले। या प्रकरणी विशाल मोहन देवळी, विलास बापू माने आणि सनी लाला बागव फसवणूक करणाऱ्या तिघांविरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। बॉस बिगेस्ट ओला सीजन सेल, खरीदिए ओला एस पूरी रेंज पर। मूव OS फीचर्स, 8 साल की बैटरी वारंटी, हाइपर चार्जिंग क्रेडिट और चुनिंदा कार्ड पर 25,000 तक की छूट पाएं। टॉल सर्विस के साथ 1 दिन की सर्विस गारंटी या एक अतिरिक्त S1 पाएं। जल्दी करें, सीमित अवधि का ऑफर। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर। देना। बहुत मस्त लगेगा आपको। ये ना सर। सर ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले, चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर आपलं स्वागत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात भारताचे माजी पंतप्रधान ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। केंद्रीय युवा महोत्सवात शब्द रंगमंचावर सादर झालेल्या पोस्टर स्पर्धेत कलावंतांनी पर्यावरण रक्षण आणि
वसुंधरा बचावचा संदेश दिलाय. कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी महात्मा फुले सभागृहात ही शोक सभा घेण्यात आली. यावेळी कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर यांनी शोक संदेशाचं वाचन केलं. उपस्थित प्राध्यापक कर्मचारी यांनी 2 मिनिटं स्तब्ध राहून श्रद्धांजली अर्पण केली. तसंच युवा महोत्सवात सर्वच 6ही रंगमंचावर डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करून 3ऱ्या दिवसाचे सर्व कला प्रकार सुरू करण्यात आले. आज सत्रात स्टेज क्रमांक 6 वर ललित रंग या ठिकाणी पोस्टर स्पर्धा पार पडली. या कला प्रकारासाठी बेरोजगारी, AI तंत्रज्ञान व भविष्य आणि पर्यावरण हे 3 विषय देण्यात आले होते. यात एकूण 36 महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला. या संयोजन समितीत डॉक्टर शिरीष आंबेकर, डॉक्टर गजानन पेहेरकर, सूरज हतागले, डॉक्टर निखिल राजवर्धन यांनी काम पाहिलं. यामध्ये विषयाला अनुसरून विद्यार्थ्यांनी पृथ्वी संवर्धनासाठी जैवविविधतेचे संरक्षण, पर्यावरणाचं महत्त्व, AI तंत्रज्ञानाचे होणारे फायदे, बेरोजगारी, रोजगारीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या याचं विद्यार्थी कलावंतांनी कुंचल्यातून रेखाटत युवा महोत्सवात कौतुकाची थाप मिळवली. वॉटर पेस्टल कलर्स, ब्रश अँड बीड 2 तासांच्या एकाग्रतेचे साकारलेल्या कलाकृतीतून विद्यार्थ्यांनी विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय युवा महोत्सवात रांगोळी, वक्तृत्व, चित्रकला व काव्य वाचन स्पर्धेत 100हून अधिक संघाची सहभाग नोंदवला, अशी माहिती विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉक्टर कैलास आंभुरे यांनी दिली आहे. या महोत्सवात 4 जिल्ह्यातून 293 महाविद्यालय सहभागी झाले आहेत. विविध कलानिहाय सहभागी संघांची संख्या पुढील प्रमाणे: भजन 44, भारुड 18, व्यंगचित्र वैयक्तिक 32, मृदमूर्तिकला वैयक्तिक 25, कोलाज वैयक्तिक 38, वादविवाद सांघिक 64, वक्तृत्व वैयक्तिक 137, लोकनाट्य सांघिक 13, लोकवाद्यवृंद सांघिक 6, लोकगीत सांघिक 38, गोंधळ सांघिक 16, भारतीय शास्त्रीय तालवाद्य वैयक्तिक 34, भारतीय शास्त्रीय गायन वैयक्तिक 30, लोक आदिवासी नृत्य सांघिक 17, भारतीय समूह गायन सांघिक 28, भारतीय सुगम गायन वैयक्तिक 63, जलसा सांघिक 13, लावणी सांघिक 7, लावणी वैयक्तिक 39, मूक अभिनय सांघिक 34, नकला वैयक्तिक 38, चित्रकला वैयक्तिक 113, एकिका मराठी हिंदी सांघिक 16, काव्य वाचन वैयक्तिक 131, पोस्टर वैयक्तिक 62, पोवाडा सांघिक 23, कवाली सांघिक 22, प्रश्नमंजुषा सांघिक 80, रांगोळी वैयक्तिक 164, लघुपट समूह 20, प्रहसन सांघिक 23, स्पॉट फोटोग्राफी वैयक्तिक 61, वासुदेव वैयक्तिक 28, पाश्चात्य समूह गायन सांघिक 8, पाश्चात्य सुगम गायन वैयक्तिक 19 या कला प्रकारात संघांनी सहभाग नोंदवला. नमस्कार, मी शारदापुत्र डॉक्टर विनोद कमलाकर निकम. भरतनाट्यम पंचमवेद अकॅडमी या नावाने अंबेजोगाईला माझी अकॅडमी आहे. माझ्या गुरु डॉक्टर संध्या पुरेशा त्या असून संगीत नाटक अकॅडमीच्या त्या चेअरमन आहेत. खरं म्हणजे युनिव्हर्सिटीचं आणि आमचं एक अतूट नातं आहे. ज्या पद्धतीनं मराठवाड्यामध्ये अनेक कलावंत आहेत, तसं या युनिव्हर्सिटीनं अनेक कलावंत घडवले. त्याच्यातीलही मी एक आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण माझ्या कॉलेजच्या काळामध्ये मीही भरतनाट्य स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे. कंटिन्यू 2-3 वर्ष मी नृत्याचं प्रथम प्राईज मिळवलं. म्हणजे आज विद्यार्थिनीसोबत गाताना कुठंतरी खूप अनुभव थोडासा डोळ्यांच्या समोर येत होता की आपण त्यावेळेस स्टेजवरती असताना काय होतं. पण एक प्रकर्षानं जाणवलं की आमच्या कॉलेजच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं कॉलेज आम्हाला असं तितकं प्रोत्साहन नाही द्यायचं. कारण भरतनाट्यमसारखी कला सादर करण्यासाठी लागणारी संगीताची बाजू ही खूप अवघड आणि महागडी आहे. मिलिंद कला महाविद्यालयाचा संघप्रमुख आम्ही प्राचार्यांनी आम्हाला जेव्हापासून युथ फेस्टिवल हा आयोजित करण्यात आलेला आहे तेव्हापासून प्राचार्य डॉक्टर वैशाली प्रधान मॅडम यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं. त्यामुळे आम्ही ज्या विद्यार्थ्यांच्यामध्ये हे कलागुण आहेत त्या विद्यार्थ्यांना एकत्रित करून विद्यापीठाने आयोजित केलेल्या ज्या विविध कलाप्रकार आहेत त्या सर्व कलाप्रकारामध्ये आम्ही सहभाग नोंदवला. त्याच्यामध्ये आज आमची तुम्ही बघितलं असेल की लावणी जी आपला कवाली जी आहे ती सादर झाली. काल लावणीसुद्धा सुंदर अशा प्रकारे सादरीकरण झालेलं आहे. आणि विद्यापीठाने हा जो केंद्रीय महोत्सव आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये उत्कृष्ट अशा पद्धतीची त्यांनी नियोजन व्यवस्था केलेली आहे. नाव मिलिंद कला महाविद्यालय जे की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मार्फत आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नागसेनवन या भूमीमधील आम्ही सर्व विद्यार्थी आहोत. त्यामुळं आम्ही वो बात करो पैदा ही बाबासाहेबांची एक कवाली जी की प्रकाशनाथ पाटणकर यांनी गायलेली आहे ती कवाली आम्ही या ठिकाणी सादर केली. शिवछत्रपती महाविद्यालय आहे आणि आम्ही इथे या युवक महोत्सवासाठी सहभागी आलेलो आहोत. त्यासाठी मुलांच्या पुढच्या भवितव्यासाठी किंवा त्यांचं स्टेज
जो आहे परफॉर्मन्स चांगला होण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो सततच, नेहमीच त्यांना प्रोत्साहन देतो आणि प्रत्येक स्पर्धेला त्यांना नेण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर असतो. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या म्युझिक डिपार्टमेंटचे स्टुडंट्स आणि आमचा कॉलेज कोड क्रमांक आहे 291 आणि आता आम्ही कव्वाली हा कला प्रकार सादर करणार आहोत. आणि बाय एक्सपिरियन्स विद्यापीठाचा हा खूप चांगला होता. मी यावर्षी खूप प्रोग्रेस होती लास्ट इयरपेक्षा, म्हणजे लास्ट 2 वर्षापेक्षा यावर्षी खूप जास्त प्रोग्रेस होती प्रत्येक गोष्टीमध्येच आणि अरेंजमेंट पण खूप चांगली. जल व भूमी व्यवस्थापन संस्था वाल्मीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सुविधा विकास पदभरती विस्तार कामांसाठी 546 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून शासन स्तरावर पदभरतीचा प्रस्ताव मार्गी लावू असं प्रतिपादन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी वाल्मी येथील आढावा बैठकीत केलं आहे. वाल्मी इथं संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. संस्थेचे महासंचालक वी बानाथ, जलसंधारण विभागाचे अप्पर सचिव नितीन दुसाणे, डॉक्टर राजेश पुराणिक, डॉक्टर गारुडकर, डॉक्टर दुर्गुडे, डॉक्टर बोडखे, डॉक्टर राठोड तसंच सर्व प्रमुख प्राध्यापक आदी उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी वाल्मी संस्थेच्या सद्यस्थितीबाबत माहितीचं सादरीकरण करण्यात आलं. वाल्मीनं केलेल्या कामगिरीबाबत तसंच वाल्मीच्या आगामी काळात राबवायच्या उपाययोजना, सुविधा विस्तार विकास इत्यादी बाबत माहिती सादर करण्यात आली. संस्थेतील पदांच्या अनुशेषाबाबत व नव्यानं करवायच्या पदभरतीबाबत माहिती देण्यात आली आहे. वाल्मीतील सुविधांच्या विकासासाठी व नव्या क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी एकूण 546 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आलाय. मृद व जलसंधारणाचं महत्त्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी वाल्मीची भूमिका महत्वाची आहे. दुष्काळ मुक्तीच्या दृष्टीनं जलसंधारण ही काळाची गरज आहे. माती आणि पाणी या माध्यमातून प्रत्येक घटकाचा विकास साधण्यासाठी नव्या प्रणालींचा विकास करून प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत व सामान्य नागरिकांपर्यंत जलसंधारणाचं महत्त्व पोहोचवायचं आहे. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांचं सहकार्य घेण्याबाबतही नियोजन असल्याचं श्री राठोड यांनी सांगितलंय. हे महत्त्व सांगण्यासाठी जानेवारी महिन्यापासून पाणलोट यात्रा काढण्यात येणार असल्याचं राठोड यांनी नंतर पत्रकारांना सांगितलं. मांजापासून दुचाकी चालकाला सुरक्षा मिळावी या हेतून शहर पोलीस दलाच्या वतीनं उपक्रम राबवण्यात येत असून त्या अनुषंगानं शहर पोलीस दलाच्या दुचाकी वाहनांना मांजापासून सुरक्षेसाठी कवच बसवण्यात आलंय. 2 चाकी वाहन चालवताना नायलॉन मांजामुळे होणाऱ्या दुखापती अनुषंगानं शहर वाहतूक शाखाच्या वतीनं उपक्रम राबवण्यात येत आहे. वाहतूक शाखेचे सर्व रायडल अंमलदार व रेल्वे स्टेशन हद्दीतील दुचाकी चालक यांच्या सुरक्षा अनुषंगानं दुचाकी वाहनासाठी दुचाकी संरक्षक कवच बसवण्यात आलं आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर 50 दुचाकी वाहनांना दुचाकी संरक्षक कवच बसवण्यात आलंय, ज्यामुळे नायलॉन मांजा चालकापर्यंत पोहोचू शकत नाही व चालकाला दुखापत होणार नाही. मांजापासून दुचाकी चालक सुरक्षा मिळावी या हेतून शहर पोलीस दलाच्या वतीनं उपक्रम राबवण्यात येत असून त्या अनुषंगानं शहर पोलीस दलाच्या दुचाकी वाहनांना मांजापासून सुरक्षेसाठी कवच बसवण्यात आला आहे. सदर उपक्रम पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त शीलवंत नांदेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर विवेक गणपत जाधव, सहाय्यक फौजदार अशोक कदम, मनोहर पाटील, राजू मेहर, शामशुद्दीन कादरी, संतोष काकडे, भरतसिंग दुलत यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या मार्फत राबवला जात आहे. सातारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम ताठे यांनी 2 वकिलांवर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत जिल्हा वकील संघाच्या वतीनं निषेध व्यक्त करत लाल फीत लावून न्यायालयीन कामकाज करण्यात आलं. सदर प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी वकील संघाच्या वतीनं करण्यात आली आहे. दिनांक 20/12/2024 ला मी आणि सिद्धार्थ बनसोडे असे आम्ही दोघं पंच या गाडीमध्ये जात असताना संग्रामनगर उड्डाणपुलावरती रॉंग साईड एक बुलेट स्वार आला आणि त्यांनी रॉंग साईडमध्ये नंबर लक्षात घ्या. त्यांनी जसं रॉंग साईड येऊन आम्हाला धक्का मारला, त्याच्यावरून आमचा वाद चालू होता. तो वाद संग्रामनगर उड्डाणपुलाच्या खालच्या चौकामध्ये गेला असता त्यावेळेस तिथे PI संग्राम ताठे हे आलेले होते प्रत्यक्ष आणि ते तिथं आले असताना ते बुलेट स्वार त्यांच्याशी बोलले आणि त्यांनी फोन लावून दिला आणि ते त्यानंतर ते तिथून त्यांना जाऊ दिलं. तर मी ह्या गोष्टीचा त्यांना जाब विचारला की जर समजा तुम्ही बुलेट स्वारांना जाऊ देत आहे तर आम्हाला का थांबवून ठेवलं आहे आणि आम्हाला पोलीस स्टेशनला का नेत आहे. ह्याच्यावरून त्यांना फक्त एवढं म्हणलो की आम्ही वकील आहेत, आम्ही कुठे पळून जाणार नाही आहेत, आम्ही स्वतः पोलीस स्टेशनला येतो, तुम्ही बुलेट स्वारांनासुद्धा घ्या. ह्या गोष्टीचा त्यांना राग आला
आणि त्यांनी आम्हाला अक्षरशः 4 तास बसून ठेवलं पोलीस स्टेशनला. दरम्यानच्या काळात त्यांनी आमचं मेडिकल केलं, मेडिकलमध्ये काही निष्पन्न झालं नाही. त्याच्यानंतर आमच्या मित्राचं ब्रेथ ॲनालायझर त्यांनी 3 वेळेस केलं. तिन्ही वेळेस निगेटिव्ह आल्यानंतरसुद्धा त्यांनी तो खोटा FIR नोंदवला आणि तो FIR नोंदवत असताना तिथल्या लेडी कॉन्स्टेबल जे आहे त्या आमच्याशी असभ्य वर्तन करत होता. अशा असभ्य वर्तनामुळे आम्ही चिडून त्यांना काही अपशब्द वापरावा हा त्यांचा पूर्ण प्रयत्न होता. त्यानंतर त्यांनी माझ्या पत्नीविषयी सांगितलं की तुम्ही तुमच्या बायकोला बोलून घ्या तर तुम्हाला सोडतो, नाही तर सोडत नाही, म्हणून त्यांनी मला बसून ठेवलं तिथं. आणि जाताना ज्यावेळेस सोडलं 11:30 वाजता तर मी त्यांना जय हिंद म्हणल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही अजून बसा. आता त्यांनी ते जय हिंद ऐकलं की जय भीम ऐकलं, परंतु मी त्यांना म्हणालो की जय हिंद म्हणणं जर गुन्हा आहे तर मला तुम्ही 1 दिवस अजून ठेवा. तर हे सगळ्या गोष्टीमध्ये संग्राम ताठे यांनी माझ्याशी अत्यंत उद्धटपणाने आणि मी वकील असल्याचा द्वेष त्यांच्या मनात इतका पेरलेला आहे की सर्वसामान्य वकील एक तिथं साधी फिर्याद जरी नोंदवायला गेला तरी तो सुद्धा त्यांना हे व्यवस्थित वागणूक देणार नाही. बाकी आमचं म्हणणं होतं की काय कारवाई करायची ती करा, परंतु तुम्ही योग्य पद्धतीत आमच्याशी बोला, परंतु त्यांनी ह्या गोष्टी केलेल्या नाही. त्यामुळे ह्या घटनेचे जे निवेदन आहे ते आम्ही वकील संघाला दिलेलं आहे. आता वकील संघ जे आहे तर ते योग्य ते कारवाई करतील. छत्रपती संभाजीनगरमध्ये 20 तारखेला जी घटना घडली तर आमच्या जिल्हा वकील संघाचे जे सदस्य आहेत ॲडव्होकेट वैष्णव साहेब आणि सिद्धार्थ बनसोडे हे दोघं मित्र आहेत आणि सातारा परिसरामध्ये राहतात. दोघं सोबत येणं जाणं करतात. ज्यावेळेस कोर्ट टायमिंग संपला त्यावेळेस संग्रामनगर उड्डाणपुलावर जात असताना बाईकवाला बुलेट बाईकवाल्यासोबत त्यांचं साईटवरून भांडणं झाले त्यांचे, म्हणजे ते रॉंग साईड येत होते. आणि ज्यावेळेस त्यांनी कॉल केला आणि तिथं जे PSI ताठे साहेब आले तर त्यांनी त्यांना ते बाईक स्वारला जाऊन दिलं आणि यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेले. त्यावेळेस यांनी त्यांना जाब विचारला की आम्ही पण वकील आहे, तुम्ही त्यांना बोला काय रितसर कारवाई करायची ते दोघांवर रितसर कारवाई करा. पण त्यांनी त्यांचं ऐकलं नाही, यांना विनाकारण तिथं बसवलं आणि कोणत्या तरी गुन्ह्यामध्ये यांना अडकवायचं म्हणून यांचं मेडिकल एक्झामिनेशन केलं, ज्याच्यामध्ये 3 वेळेस एक्झामिनेशन करूनही काहीच निष्पन्न न झालं तरीही गुन्हा रजिस्टर केला. वास्तविक पाहता जी प्रेस नोट दिली, प्रेस नोट कोण देतं की पोलीस स्टेशनहून प्रेस नोट जाते, ती प्रेस नोट दिली त्याचे कंटेंट्समध्ये असे हे दोघं मित्र असताना या दोघांनी पिऊन भांडणं केले पब्लिक प्लेसवर. पण वास्तविक पाहता FIR मध्ये कधी बघितलं तर FIR मध्ये त्यांनीच पोलिसांनी लिहिलेलं आहे स्टेटमेंटमध्ये की बाईक स्वारासोबत भांडणं झाले आणि बाईक स्वाराला आम्ही यांना सोबत घेऊन जात असताना बुलेटवाला जो बाईक स्वार आहे हा पळून गेला आणि त्या बाईक स्वाराचा नंबर पण आहे FIR मध्ये आणि त्याच्यावर कोणतीही कारवाई न करता फक्त यांच्यावरच वकील लोकांवर कारवाई केली. वास्तविक पाहता जे ताठे साहेब आहे याच्या अगोदर जिन्सी पोलीस स्टेशनला होते, तिथं पण त्यांचं असे वादग्रस्त प्रकरण झालेले, त्याच्यामुळे त्यांची बदली सातारामध्ये झालेली आहे. वादग्रस्त पोलीस अधिकारी आहेत, त्यांनी विनाकारण आमचे जे कलिग्स आहेत सहकारी आहे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांची बदनामी केलेली आहे. वकिलाला त्यांचं नावलौकिक कमवायला त्यांचे पक्षकार सांभाळायला खूप दिवस लागतात. यांचे कलिगचे जवळपास 15 ते 20 वर्षाची प्रॅक्टिस आहे. यांची समाजामध्ये बदनामी केली, तसेच यांच्या परिसराच्या लोकांना फोन करून तिथं बोलवलं आणि वैष्णव साहेबाच्या सांगितलं की तुमच्या मिसेसला पण बोलावा तिथं. म्हणजे ही एक बदनामी करायचं एक षडयंत्र असल्यासारखं होतं. फक्त कुठंतरी खोट्या केसेस दाखवायच्या आणि इथं तरी गुंतवायचं आणि आम्हालाच कायदा माहिती आहे अशा प्रकारे पोलिसाचा आविर्भाव असतो. त्यामुळंच त्यांनी वकिलांवर ही कारवाई केलेली. आम्ही याचा जिल्हा वकील संघातर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो आणि आम्ही CP साहेबाला पण निवेदन देतोय आणि आज आम्ही जाहीर निषेध करतो. याच्यावर 5 ते 6 दिवसामध्ये कारवाई झाली तर ठीक आहे, नाही तर आम्ही जाहीर आंदोलन करू, मोर्चे काढू आणि आम्हाला योग्य न्याय कायद्याने मिळेल. आम्ही कायदेशीर मार्गाने न्यायालयात पण आम्ही दाद मागणार आहोत. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. 2 वकिलांवर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत जिल्हा वकील संघाच्या वतीनं पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त. या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची वकील संघाची मागणी. महाराष्ट्र कमांडो फोर्सच्या बोगस भरतीचा पर्दाफाश, बेरोजगारांना नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक, 92 जणांना गंडा. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN.